हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुझं जे कस्टमरचे अनुभव असतात म्हणजे जे टेलरिंग अनुभव ते तू आमच्यासोबत एकदा नक्की शेअर कर. खूप दिवस झाले या कमेंट येत होत्या मला, पण वेळ नाही मिळाला ह्या कामाच्या गडबडीमध्ये. बरेच इतर काही कामं पण असतात. आता घरातून काम म्हटल्याच्यानंतर मुलं वगैरे सगळंच, तर असा व्हिडिओ मला बनवायला वेळ नाहीच मिळाला. पण आज एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर ताईंनो, आता ब्लाऊजचे कस्टमरचे सोबत आपण कसं वेहेब केला पाहिजे, म्हणजे बिहेव केला पाहिजे. तर सर्वात अगोदर असं करायचं की जे कस्टमर खूपच कचकट असतात ना, तर त्या कस्टमरला डिलेटच करून टाकायचं. मी तर तुम्हाला अगोदरच सांगते. सो कशासाठी, तर ते तुम्हाला मी पुढे सांगते. कारण ते कस्टमर आहेत ना, खूप किचकिच करत असतात. तर मग कमी जास्त करत असतात. ब्लाऊज शिवण्यापासून ते शिलाईपर्यंत खूप त्रास देतात. आणि शिलाई द्यायची वेळ आली ना की खूप म्हणजे खूप त्रास देतात. हे छोटे छोटे अनुभव भरपूर आहेत. तर मी ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर ते मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा, बऱ्याच कस्टमर असे पण असतात की जे आपल्याकडे ब्लाऊज शिवतात, त्यांना आवडला, फिनिशिंग आवडली, फिटिंग आवडली, ते वारंवार कायम आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येत असतात. तर काही कस्टमर ब्लाऊजच्या अगोदरसुद्धा शिलाई देतात, तर काही कस्टमर नंतरसुद्धा देतात. तर मग अशा वेळी पण आपण काय करायचं, तर बघा, अशा वेळी ना जे देतात त्यांच्याकडून शिलाई घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जितक्या वेळामध्ये त्यांना ब्लाऊज द्यायचं असतं, जेवढा तुमच्याकडे वेळ असतो ते सगळं कन्फर्म करून घ्यायचं, सगळं व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे कसं तुमचं त्यांचं वेळेवर ब्लाऊज गेलं तर ते वारंवार तुमच्याकडे येतात. आणि जे कस्टमर तुम्हाला आधी पेमेंट करतात तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो, म्हणजे आपल्यालाच होतो, टेलर मैत्रिणींना. म्हणजे कसं ते अगोदर शिलाई देतात तर आपल्याला प्लस मायनस करायची पण गरज नाही. त्यांच्याच पैशाचं अस्तर वगैरे, सामान वगैरे आणायचं, मटेरियल आणायचं, पूर्ण रॉ मटेरियल, आणि ब्लाऊज शिवायचं. तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, त्यांनी आपल्याला ब्लाऊजची शिलाई दिलेली असते, आपण वेळेवरती काम देणं, त्यांचं ब्लाऊज देणं हे खूप गरजेचं आहे. तर मग त्यावेळेस आपण ब्लाऊजसुद्धा फास्ट शिवून देतो. आणि ज्यावेळेस जे कस्टमर असे असतात की ब्लाऊज शिवल्याच्या नंतर शिलाई देतात, पण वेळेवरती देतात, ब्लाऊज एका हातात शिलाई एका हातात असं करतात, तर त्या वेळेला मग आपण त्यांचेसुद्धा कामं बरोबर वेळेवरती दिले पाहिजे. आणि जे कस्टमरचा आपल्यावर भरपूर सारा विश्वास असतो ना, त्यांच्याकडे विश्वासानेच आपल्याला काम दिलं पाहिजे. आणि आणि काही कस्टमर आहेत ना, तर इतके कचकट असतात ना, त्याच कस्टमर विषयी आज मी बोलणार आहे. कारण एके ताईंनी तळतळून म्हणजे खूप वेळा कमेंट केली होती की ताई, काही कस्टमर असे असतात की त्यांच्याविषयी मला काही सांग, की म्हणजे कसं, थोडंसं तुझा अनुभव शेअर कर, हे बराच वेळा विचारलं होतं. त्यामुळं मग मी तुम्हाला हे सांगते. आता चांगल्या कस्टमरविषयी काही बोलायची गरज नाही, कारण ते चांगले असतात, ब्लाऊजची शिलाई वेळेवरती देतात, आपल्यावर त्यांचा विश्वास असतो, त्यांचा आपल्यावरती विश्वास असतो, सगळ्या गोष्टी परफेक्ट जागच्या जागी असतात. पण ज्या वेळेला काही कस्टमर असतात की तुम्ही ते ब्लाऊज देतात, त्यानंतर काय करतात की ब्लाऊज देतात, ह्या वेळेला ह्या दिवशी आम्हाला ब्लाऊज शिवून हवा आहे असंही बोलतात. तर त्यानंतर आपल्याला माहिती नसतं, आता ज्यावेळेस ते नवीन आलेलं असतात ते माहिती नसतं की ते समोरचं कसं असेल, काय असेल. ज्यावेळेस आपण त्यांचं 1 वेळा 2 वेळा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला अनुभव येतो. मग ते तिसऱ्या वेळा ना, 1 वेळा जाऊ द्या, 2 वेळा जाऊ द्या, काही त्यांची पर्सनल काय आपण म्हणतो ना, काही प्रत्येकाच्या अडचणी असतात तसं. पण 1-2 वेळा तुम्ही त्यांचे ब्लाऊज शिवून बघायचे. त्यांनी जर तुम्हाला शिलाई द्यायला काटकसर केली तर तिसऱ्या वेळा त्यांचं ब्लाऊज घ्यायचं नाही. कारण असे कस्टमर आहेत ना, खूप त्रास देतात. मग आपल्याला वेळेवरती शिलाई नाही मिळाल्यामुळं मग आपल्या कामावरती सुद्धा प्रभाव त्याचा पडतो. म्हणजे कसं की आपल्याला कंटाळा येतो, किंवा इतर गोष्टींना आपल्याला अगोदरच्या ब्लाऊजची शिलाई आली तर आपण दुसऱ्या ब्लाऊजच्या ब्लाऊज शिवण्यासाठी, त्याचं रॉ मटेरियल आणण्यासाठी आपण ते पैसे खर्च करत असतो. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. आता म्हणजे आता काही टेलरचा विषय तर वेगळा असतो. म्हणजे खूप मोठे टेलर असतात, बुटिंग वगैरे असतात, ते काही पैसे इन्व्हेस्टमेंट करून म्हणून सगळं सामान आणून ठेवतात. पण जे काही छोटे टेलर असतात त्यांना पहिली शिलाई आल्याच्या नंतर दुसरं कामासाठी रॉ मटेरियल आणायचं असतं, अस्तर, दोरे वगैरे, बरंच लेसा वगैरे, बरंच काही काही असतं. तर ते सगळं
तर त्याच्यासाठी मग आपण काय करायचं, अशा लोकांना जे कस्टमर ब्लाऊजची शिलाई व्यवस्थित देत नाहीत, वेळेवरती देत नाहीत, त्या तशा लोकांची ब्लाऊज शिवण्यासाठी घ्यायचे नाही. आणि एका ताईने असं पण कमेंट केलेली होती की ताई, ज्यावेळेस रिलेटिव्ह असतील, म्हणजे ज्यावेळेस नातेवाईक आपले कस्टमर असतील, तर त्यावेळेस काय करायचं, म्हणजे जे आपले नातेवाईक आपल्याकडून ब्लाऊज शिवतात तर त्यांचं काय करायचं, म्हणजे कसं ते म्हणतात की नंतर अर्जंट ब्लाऊज शिवायला सांगतात आणि मग नंतर म्हणतात की नंतर देते, मग ब्लाऊजची शिलाई वगैरे देत नाहीत, किंवा खूप खूप अडचणी येतात, तर मग काही ना काही ते कारणं सांगतात आणि फोन केला तर फोन उचलत नाही. तर अशा गोष्टीसुद्धा मी अनुभवल्या आहेत. मी खरं सांगते, कारण आता टेलर काम करायचं म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतातच, त्याच्यामुळं काही एवढं वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. आता विचार करायला गेलं तर नातेवाईक हे असतात, तर आता आपले जे जवळचे रिलेटिव्ह नातेवाईक असतात तर त्यांचेसुद्धा मी ब्लाऊज शिवलेले आहेत. सुरुवात आपण त्यांच्यापासूनच करतो, कारण कसं आहे, आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला बाहेरचा तर कोणाचा आपल्यावरती विश्वास नसतो की हे ब्लाऊज व्यवस्थित शिवेल का नाही. तर मग आपल्याला नातेवाईकाचेच आपण ब्लाऊज शिवतो. तर त्यावेळेस पण मी काय करायची, ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली होती त्यावेळेस नातेवाईकाचे ब्लाऊज शिवलेले आहेत. प्रत्येकीला 2-2 ब्लाऊज मी फ्रीमध्ये शिवून दिलेले आहेत. एक साधा एक अस्तरचा, एक साधा एक अस्तरचा, असं करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर ते पण अस्तर वगैरे माझं लावून मी त्यांना ब्लाऊज शिवून दिलेले आहेत, माझ्या पैशाचं अस्तर आणून. आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून ब्लाऊजची शिलाई मी 2 ब्लाऊज शिवून दिले. त्यांना फिटिंग वगैरे बसली, फिनिशिंग आवडली, फिटिंग आवडली. तर त्यानंतर जे ब्लाऊज माझ्याकडंच त्यांचे यायला लागले शिवायला, तर मग मी त्यावेळेसपासून मी शिलाई घ्यायला सुरुवात केली. आणि माझे काही असे नातेवाईक नाही आहेत की त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आता काम हे आपण पैशामुळं करतो, आणि जे दुसरीकडं जर शिवायला टाकलं तर शिलाई द्यावीच लागती. मग त्यासाठी माझे जे काही नातेवाईक आहेत ते मला ब्लाऊजची शिलाई देतात. असं नाही की नाही, हा 2-3 दिवसांनी लेट किंवा 8-4 दिवसांनी लेट देतात, पण देतात, असं नाही की ठेवून घेतात. आणि मी काय करत असते, माझ्याकडं नातेवाईक असो किंवा इतर बाहेरचं कस्टमर असो, सगळ्यांना सेम शिलाई असते, कुठेच कमतरता नसते, बरोबर शिलाई असते. हां, ज्यावेळेस खूपच नातेवाईक आपल्या घरातली असतील, इतर समजा आपल्या बहिणी, नणंद वगैरे किंवा भाऊजाई वगैरे, मावशी, अशा काकू हे अशा असतील, तर मग त्यावेळेस आपण 10-20 रुपये कमी घेऊ शकतो, नाही का. तर मग मी पण तसंच करते. समजा नातेवाईक असल्यामुळे आपण 10-20 रुपये कमी घेऊ शकतो. आम्ही तसंच करते, घेते मी कमी. आणि त्यामध्ये परत त्यांना काही थोडीफार डिझाईन, नॉर्मल डिझाईन करून द्यायची असेल तर तीसुद्धा मी फ्रीमध्ये करून देते. तर त्याच्यामुळं मग कसं आपलाही त्यांच्यावरचं प्रेम, विश्वास हे सगळं कायम राहतं. पण ज्यावेळेस ब्लाऊजची शिलाई जेवढी म्हणेल तेवढी तुम्ही म्हणले की मला देतात, हे एवढं काय त्याच्यामध्ये नाही. पण काही 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 गोष्टीत ना, म्हणजे खूप हे आहेत बरं का, हे इथं म्हणजे काही काही असे आहेत की म्हणजे आमच्या जवळचे नाही, पण काही लांबचे नातेवाईक असे आहेत की इतकी जबरदस्ती करतात की मग नाही आपलीच आहे, तुला तुझ्यासाठी काम आणलं बाई, तुझ्यासाठी ब्लाऊज शिवलं बाई, असे सुद्धा आहेत बरं. पण आता मी नाव वगैरे घेत नाही, कारण आहेत सुटे, जाऊ द्या. तर तसे काय ज्यावेळेस कस्टमर असतील आपल्याकडे नातेवाईकमधलेच, तर त्यावेळेस काय करायचं, त्यांच्याकडनं शिलाई द्यायची आणि ब्लाऊज शिवाय टाकल्याच्यानंतर बरोबर शिलाई ठरवून घ्यायची आणि अर्धी तरी शिलाई घ्यायची, पूर्ण नाही दिली तरी अर्धी तरी घ्यायची, ब्लाऊज शिवायचे. आणि पूर्ण ब्लाऊज नंतर ब्लाऊज शिवल्याच्यानंतर राहिलेली शिलाई म्हणजेच पूर्ण शिलाई दिल्याच्यानंतरच त्यांना ब्लाऊज द्यायचे. कारण काम हे आपण पैशासाठी करतो, नातेवाईकाचं नातेवाईक वेगळं, पाहुण्याचं पाहुणचार वेगळा असतो, आणि जे आपलं काम असतं, आपलं बिझनेस असतं, त्याचे पैसे आपल्याला मेहनतीचे घ्यावे लागतात. त्याच्यामुळं कोणालाही सोडायचे नाही. बस एवढंच सांगते. कारण आपण जर प्रत्येकाला जर म्हणायला गेलो की हे माझं असं आहे, ते माझं तसं आहे, तर मग आपल्याला काहीच उरायचं नाही, आपण फुकटच ब्लाऊज शिवून द्यायला लागतो, असं असतं. त्याच्यामुळं मी माझ्याकडं एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी एकदम स्टेबलवरच ठेवलेल्या आहेत, म्हणजे कसं सगळ्यांना सेम आणि कुठेही कमी नाही, जास्त नाही. तर कारण हे सगळं ना मी सुरुवातीच्या 1 ते 2 वर्षामध्ये खूप जास्त अनुभवलेलं आहे. आणि त्यावेळेस माझी सुरुवात होती, त्याच्यामुळे मी एवढं काही लक्ष देत नव्हते. असं वाटायचं परवडलं नाही परवडलं, पण आपली ओळख निर्माण करायची आहे, आपल्याला आपलं नाव करायचं आहे आणि एकदम चांगलं टेलर बनवून दाखवायचं आहे. ज्यावेळेस मग आपण बनवू त्यावेळेस मग करू. मग आता माझं कसं लांब लांबपर्यंत नाव आहे, ब्लाऊज वगैरे व्यवस्थित असतात माझे शिवलेले, फिटिंग वगैरे व्यवस्थित असते. आणि भरपूर सारं माझ्याकडे गिराईक असतं, नवीन नवीन गिराईक असतं. असा यूट्यूब चॅनलमधून सुद्धा माझ्याकडे नवीन नवीन गिराईक येत असतात.
त्याच्यासाठी सुद्धा मला एवढी काही गरज पडत नाही. मग कुणाला टाकायचं असेल तर टाका किंवा नका टाकू, याच्यावर काही जबरदस्ती नसते. पण काही माझे नातेवाईक सुद्धा खूप छान आहेत, म्हणजे चांगले कस्टमर आहेत माझे. नातेवाईकाचं पाहुणचार वेगळा आणि कस्टमरची शिलाई वेगळी, ह्या दोन्ही गोष्टी ते टेबलमध्ये ठेवत नाहीत, म्हणजे वेगवेगळ्या ठेवतात. त्याच्यामुळं ही शिलाई आपल्याला वेळेवरती मिळत असते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करायच्या होत्या, पण खूप दिवसाचं होतच नव्हतं. सो आज फायनली मी तुम्हाला शेअर केलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे कस्टमर खूप किचकिट करतात ना शिलाई देण्याला, त्यांना डायरेक्ट म्हणायचं की तुम्हाला जिथे परवडेल तुम्ही तिथं शिवायला ब्लाऊज टाका, कारण आम्हाला परवडत नाही एवढी एवढी शिलाई द्यायची. ज्यावेळेस काय करतात की इतके काही कचकट करतात की 10-20 रुपये कमी घे बाई, मी एवढेच देते बाई, मी तेवढेच देते बाई. पण आपला जिथं आपल्याला मार्जिंगच उरत नाही. आता जवळ तुम्हाला काय लागत नाही ब्लाऊज शिवायला, एका ब्लाऊजसाठी हुक लागतात, दोरा लागतो, अस्तर लागतो, लेस लागते, नॉट लागते आणि बरंच काही सामान लागतं. त्यानंतर आपला वेळ असतो, आपण ब्लाऊज मशीनवरती शिवतो, मोटरवरती शिवतो, त्याचं बिल असतो. हे सगळ्या गोष्टी आपण एक सालनी करून मग ते आपल्याला किती मार्जिन निघतं, लईतले 100 ते 50 रुपये त्यामध्ये आपल्याला निघतात. ठीक आहे, 100 ते 150 रुपये ब्लाऊजमध्ये निघतात. 100 रुपये आपले मार्जिन पूर्ण जातं. मग त्यांना ते सगळं समजून सांगायचं, जरी नाही पटलं तर नका टाकू म्हणायचं. तर ठीक आहे, आता नवीन कस्टमरसाठी काय करायचं, तर नवीन कस्टमर असेल तर तुम्हाला अनुभव घ्यायला 1 ते 2 वेळा त्यांचे ब्लाऊज शिवावे लागतात. आणि मग त्यानंतर मग ते कसे काही रिॲक्ट करतात, त्यांना आपली फिनिशिंग प्रॉपर आवडती का, फिटिंग आवडती का, ब्लाऊज आवडतात का, किंवा ते आपल्याला वेळेवरती शिलाई देतात का, ह्याच्यावर त्यांचा स्वभाव आपल्याला कळत असतो. सो ठीक आहे, आज बऱ्याच त्या ताईंनी मला बऱ्याच वेळा कमेंट केली होती, म्हणून मी खास हे व्हिडिओ बनवला वेळात वेळ काढून, कारण मला सुद्धा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचे आहेत. आणि सो चला, व्हिडिओ आजचा इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर मध्ये नक्की कळवा. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि त्यानंतर आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.